नमस्कार, पल्लवीज किचन अँड ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज संत गजानन महाराजांची पालखी जालन्यावरून शेगावच्या दिशेने निघालेली आहे। तर त्याच पालखीसोबत आम्ही आज माळ्याच्या गणपतीसोबत पायी जाणार आहोत। ही माझी दुसरी वारी आहे गजानन महाराजांच्या पालखीसोबत माळ्याच्या गणपतीपर्यंत जाण्याची। तर इथे जवळपास सकाळचे 5:30 वाजलेले असतील। तर आम्हाला थोडासा उशीर झालेला होता। ही पालखी 5 वाजता JS कॉलेज मधून निघालेली होती, पण आम्हाला थोडा उशीर झाल्यामुळे आम्ही डायरेक्ट मंठा चौफुलीलाच ह्या पालखीसोबत जाणार आहोत। तर इथे मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही मंठा चौफुलीपासून महाराजांच्या पालखीसोबत जात आहोत। तुम्हाला जर पालखीचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप सुंदर असा व्हिडिओ हा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ही पालखी आता जालन्यातील दत्त आश्रमात आलेली आहे। दत्त आश्रमात हे आहे जालन्यातील दत्त आश्रम, तिथे सुद्धा पालखीचं छान असं स्वागत करण्यात आलं होतं। इथे तुम्ही बघू शकतात महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी दत्त आश्रमामध्ये फुलांनी खूप सुंदर अशी सजावट करण्यात आलेली होती। पालखीविषयी सांगायचं तर ही महाराष्ट्रातील एकमेव अशी पालखी आहे जी सर्वात शिस्तप्रिय अशी पालखी आहे। तर ही दिंडी शेगाववरून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला पायी जात असते। विशेष म्हणजे ही दिंडी जाताना सुद्धा पायी जाते आणि येताना सुद्धा पूर्ण शेगावपर्यंत पायीच येत असते। ही अशी एकमेव दिंडी आहे। तब्बल 120 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो प्रवास ही दिंडी फक्त 1 महिन्यात पूर्ण करत असते। त्यानंतर पालखीचा दत्त आश्रमामध्ये पूजा अभिषेक करण्यात आला व भाविकांनी तिथेही महाराजांचे दर्शन घेतले। आता आम्ही ह्या पालखीसोबत दत्त आश्रमामधून माळ्याच्या गणपतीकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत। ही पालखी ना माळ्याच्या गणपतीच्या अगदी जवळ आलेली आहे। ह्या पालखीत जवळपास 700हून अधिक वारकरी सहभागी झालेले असतात। त्याचबरोबर 250 वारकरी हे टाळकरी असतात। त्याचबरोबर 250 वारकरी हे पताकाधारी असतात। आणि ह्या पालखीचे जे मुख्य वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्यांची काटेकोरपणे शिस्त आणि तेथील परिसर व्यवस्थापन स्वच्छ करून जातात। त्याचबरोबर पालखीत म्हणजे दिंडीत असताना सुद्धा ते रस्त्यावरील जो कचरा असतो तो सुद्धा स्वतः साफ करत चालत असतात। यातून त्यांचं स्वच्छतेवरील प्रेम इथं आपल्याला दिसतंय। 1968 पासून सुरू झालेली ही परंपरा आजही शिस्त आणि भक्तीचं एक उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे। आता महाराजांची पालखी ही
माळ्याच्या गणपतीवरून शेगावच्या दिशेने प्रस्थान झालेली आहे. तसं तर पालखीला सोडून जायचं बिलकुलसुद्धा मन होत नव्हतं. खरं तर खूप वाईट वाटत होतं, पण काय करणार, घरी तर यावंच लागणार आहे. त्या मोठ्या मनाने आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं आणि घराकडे आलो. आता इथे घरी आल्यानंतर आम्ही लगेच उपवास होता, शिवरात्र होती, संध्याकाळी पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची होती. त्यामुळे पटकन घरी आल्यानंतर चहा घेतला आणि लगेच घरातली कामे आवरायला सुरुवात केली. तिथे पालखीसोबत असतानाही रस्त्याने खूप होतं, सेवा करत होते लोक, फराळाचं वगैरे देत होते. पण आम्ही 1-2 ठिकाणी चहाच घेतला फक्त उपवास असल्यामुळे. आम्ही फक्त जालन्यावरून माळ्याच्या गणपतीपर्यंतच दिंडीसोबत गेलेलो होतो. पण ती दिंडी जेव्हा माळ्याच्या गणपतीवरून शेगावच्या दिशेने त्या दिंडीने प्रस्थान केलं आणि आम्हाला माळ्याच्या गणपतीहून घरी यायचं होतं, त्यावेळी अक्षरशः घरी येण्याचं बिलकुलसुद्धा मन होत नव्हतं. खूप वाईट वाटत होतं पालखीला सोडून घरी येण्यासाठी. मी अक्षरशः त्या पालखीतल्या महाराजांकडे एकटक बघत होते. बिलकुल सोडून यायचं मन होत नव्हतं घरी. दिंडीतले वारकरी लोक जे टाळ वाजवतात ना, त्या टाळाचा आवाज आपल्या कानांना नाही तर थेट आपल्या हृदयाला स्पर्श करून जातो. इतकं छान तिथे वाटत असतं. असो, आता आम्ही तर घरी आलेलो आहोत. आता इथे संध्याकाळी शिवलिंगाची पूजा करायची होती शिवरात्रीची, तर इथे मी अगोदर आता शिवरात्रीची पूजा करून घेत आहे. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, त्यामुळे मी शिवरात्रीचा व्हिडिओ काही पूर्ण दाखवत नाही आहे. पण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.